हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहेत सर्वजण? मजेत ना? मी सारिका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. बाहेर मस्त असा पाऊस सुरू आहे आणि पाऊस म्हटलं की काहीतरी गरमागरम असं खायला खूप आवडतं. तर आज आपण बनवणार आहोत त्यातला महाराष्ट्रातील सगळ्यात फेवरेट असा पदार्थ, तो म्हणजे वडापाव. वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा त्याची ही रेसिपी आहे, अगदी सोप्या पद्धतीने. त्याचबरोबर त्याच्यावर भेटणारी लाल चटणी आणि हिरवी चटणी, दोन्हीही चटण्या आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता मस्त असा वडापावची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. जर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला, आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे छान छान अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर आपल्या उखाण्याच्या व्हिडिओला जसा प्रतिसाद देताय तसाच प्रकारचा प्रतिसाद ह्याही व्हिडिओला द्या. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मी आणखी घेऊन येईन. चला तर रेसिपी स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तर मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1 किलो बटाट्याचा वडापाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्याचंच मेजरमेंट आहे आपलं सर्व. चला तर बघा, 1 किलो बटाटे घेतल्यात, ते मी कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहे. बटाटा मी अर्धा मधून कट करून घेतलेला आणि मग शिजत टाकणार आहे. ह्याच्या ज्या आहेत त्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. कमी गॅस करून 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि बटाटे आहेत ते पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत. माझा प्लॅन हा अचानक झालेला, तरी पण मी बटाटा वडा करण्यासाठी बटाटे पटकन काढले होते. पण तुमच्याकडे जर वेळ असेल, प्लॅन अगोदर असेल, तर तुम्ही बटाटे अशीच थंड होऊ द्या. पाण्यामध्ये न टाकता बटाटे थंड करून घ्यायच्यात. चला तर मी ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेते आता कुकर लावून. चला तर आता आपल्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारं मसाला तयार करून घेऊया. सगळ्यात पहिले बघा, मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलेला आहे, अद्रक आणि जिरं हे जे आहे ते सर्व एकत्र बारीक करून घ्यायचे. हे आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत, त्यासाठी हा मसाला तयार करून घेते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. हिरवी अशी भाजी छान दिसते म्हणून थोडीशी जास्ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये यूज करायची. चला मी हे बारीक करून घेते. आता मी मसाला बारीक करून घेतलाय, तर आता आपल्याला जी आहे ती हिरवी चटणी करायची. हिरवी चटणी करण्यासाठी बघा, मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायच्यात. हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला नंतर. बघा, अशा पद्धतीने एकदम पातळ काप करून घेते खोबऱ्याचे, म्हणजेच चटणी करताना कुठेही तुकडा वगैरे शिल्लक राहत नाही. किंवा तुम्हाला खिसून घ्यायचा असेल तर खिसूनही घेऊ शकता. परत मी आता मसाला काढून ठेवला, तेच मिक्सरचं भांडं परत घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचे. हे बघा, आपण खोबरं एकदम फाईन पेस्ट करायची. जसं की आपण इडलीला चटणी करतो त्याचप्रमाणे ही खोबऱ्याची चटणी आपण करून घेणार आहोत. त्याला खोबरं बारीक करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय आता लसूण. जर वापरत नसाल तर तुम्ही लसूण नाही वापरला तरीही चालेल. आता बघा, मी ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हिरवी मिरची टाकते. चवीनुसार आपल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. चवीनुसार म्हटलं तर बटाटा वडाही तिखट आहे आणि चटणी पण जास्ती तिखट नको, म्हणून आपल्या चवीनुसार टाका. अद्रक टाकायचं आहे 1 इंच. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी टाकायचं आहे तो म्हणजे लसूण आणि कोथिंबीर. बघा, कोथिंबीर टाकलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, कारण आपण म्हणतानाच म्हणतो हिरवी चटणी खोबऱ्याची, तर त्याच्यासाठी कोथिंबीरीचा वापर जो आहे तो जास्ती करायचा. बघा, आता मी हे परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे मिक्सरला मी बारीक करून घेते. पाणी टाकायचं आहे आणि मग बारीक करून घ्यायचे थोडं थोडंसं. मी अगोदर फिरवलं आणि नंतर पाणी टाकून परत एकदा फिरवून घेणार आहे. चला तर बघा, ही एकदा मी बारीक करून घेतलेली आहे. 2 स्टेपमध्ये मी परत चटणी बारीक केली, कारण एकाच वेळेस एकदम बारीक होत नव्हती. तर आता मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच दही वापरलेला आहे. 2च चम्मचचा दह्याचा वापर करायचा आहे. तर ह्याच्यात कारण असं आहे की त्याच्यामध्ये आपण परत थोडंसं लिंबू पिळणार आहोत. चला, हे मी परत मिक्सरला फिरवून बारीक करून घेतले. बघा, चटणी मस्त अशी तयार झालेली आहे एकदम फाईन पेस्टमध्ये. आता ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू मी पिळून घेणार आहे. आता तुम्हाला कितपत आंबट गोड आवडतं त्यानुसार तुम्ही लिंबू पिळा.
बघा मी अगोदर लिंबू पिळून घेतलं, आता हलवून घेते सर्व एकत्र करून. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये. थोडीशी साखर पण टाकायची आहे आपल्याला. बघा मीठ टाकलं, हलवून घेतलं की नंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर टाकणार आहे, म्हणजेच अर्धा चम्मच साखर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता परत एकदा हलवून घेऊन मी फोडणी तयार केली होती. बघा जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, एकदम सिंपल अशी फोडणी आपल्याला ह्याच्यामध्ये द्यायची आहे. थोडंसं हिंग टाकायचं फोडणी देताना. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे. आपली मस्त अशी हिरवी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. चला तर बटाटे आता शिजतायत, पण कुकर शिजलेले आहेत, तर कुकर गार व्हायला ठेवलाय. तोपर्यंत आपण वड्यासाठी लागणारं बेसनचं बॅटर तयार करून घेऊया. बघा मी साधारण 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी 2-2.25 वाट्या बेसन पीठ घेतलंय. हे जे आहे ते मला थोडंसं भजी करायला हवे होते, कांदा भजी, म्हणून मी एक्स्ट्रा अर्धी वाटी टाकलेली आहे. 2 वाट्या बेसन पीठ बरोबर होतं. तर आता बेसन पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. त्याचबरोबर लाल चटणी टाकायची आहे थोडीशी, आणि हळद. हे बघा हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट. मी आता लाल तिखटाच्या ऐवजी खरं सांगायचं तर कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये वापरते. त्याच्यामुळे जे आहे ते बाहेरचा जो वड्याचा बॅटर आहे ना, ते खूप टेस्टी लागतं. त्याच्यामध्येही छान फ्लेवर होतो आणि जास्ती तिखटही नाही असं चटणी टाकायची आपल्याला. तर मी हे कांदा लसूण मसालाच टाकलेला आहे बरं का, 1 चम्मच. त्याच्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते छान लागतं. तुम्ही एकदा नक्की टाकून बघा. लाल मिरची पावडर पेक्षा कांदा लसूण मसाला टाका आणि थोडंसं पाणी टाकून आता मी मिक्स करून घेते. आधी हँड मिक्सीच्या साह्याने करत होती, पण ते काय तेवढं मिक्स होत नाही, तर हाताच्या साह्याने मी मिक्स करून घेतलंय. बघा एवढं घट्ट असं बॅटर ठेवायचं आहे, जास्ती पातळ बॅटर करायचं नाही. साधारण 2.5 वाट्याला 1.5 वाट्या पाणी लागलेलं आहे आणि गाठी राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने हलवून एकत्र करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे. तो कधी टाकायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आता हे साईडला ठेवून देऊया. आणि आता बघा बटाटे शिजलेले आहेत. खरं तर मला वेळ नव्हता म्हणून मी गरम गरम बटाटे काढल्यात. तेही पाण्याचा अजिबात वापर न करता सोलायचे आहेत. जसं की आपल्याला वेळ नसेल तर आपण बटाटे काढतो आणि थंड पाण्यात टाकतो, तर तसं अजिबात करायचं नाही. ती सगळ्यात महत्वाची टीप आहे. तसं केलं तर बटाट्यामध्ये पाणी राहतं आणि वडे तेवढे छान तयार होत नाहीत. बघा आता मी मॅशरच्या साह्याने बारीक करून घेतलेला आहे हा बटाटा. एकदम बारीक करायचा आहे. चला तर अशा पद्धतीने मी बटाटा जो आहे तो बारीक करून घेतलाय. आता बारीक करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर फोडणी द्यायची. तर फोडणी द्यायच्या अगोदर बघा सांगते मी, ह्याच बटाट्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्या अंदाजे मीठ टाकायचंय. आता मी एक कढई घेतली, कढईमध्ये तेल ओतून घेते. मी 1.5 चम्मच तेल ओतले. 1 किलो बटाटे आहेत त्याच्यासाठी. आता कोण कशा पद्धतीने करतं तेही मला कमेंट करून सांगा बरं का. आता ह्याच्यामध्ये जिरं 1 चम्मच टाकलेलं आहे आणि मोहरी अर्धा चम्मच. हळद चांगली तेलामध्ये भाजून घ्यायचंय. आता बरेच जण काय करतात तर हे फोडणी जी आहे ती बटाट्यामध्ये ओततात. तर तसं न करता आपण जसा सुक्का बटाटा करतो हिरव्या मिरचीचा पिवळा, त्या पद्धतीने आपल्याला ही बटाट्याची भाजी करून घ्यायची. फक्त याच्यामध्ये कांद्याचा वापर आपण केलेला नाही. तर आता बघा मी हळद, जिरं, मोहरी चांगली कडकडू दिली आणि आता जे आपण सगळ्यात पहिला मसाला केला होता, हिरवी मिरची, अद्रक, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि लसूण, तर तो टाकून घ्यायचा आहे. तोही तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आता हा भाजून झाला कांदा लसूण मसाला की ह्याच्यामध्ये आपण जो मॅश केलेला बटाटा आहे तो टाकायचा. बघा मी मीठ टाकलंय, वरून तुम्हाला दिसत असेल. तर मीठ जे आहे ते बटाट्यामध्येच टाकून घ्यायचंय. आता चांगला मसाला परतून झाला की त्याच्यावरती आपल्याला तो बटाटा टाकून परतून घ्यायचा आहे. साधारण 1-5 मिनिटं आपण बटाटा तेलामध्ये परतणार आहोत चालू गॅसवरती. हे बघा आता आपण बटाटा ह्याच्यात टाकला ना, 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे.
पूर्ण मसाला आणि बटाटा एकत्र झाला पाहिजे, या पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपली एक चटणी तर करून झालेली आहे आणि दुसरी जी आहे ती लाल चटणी कशी बनवायची ना, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. नाहीतर आता असं व्हायचं की बटाट्याची भाजी झाली म्हणजे वडे करून फक्त आपल्याला बेसनात तळायचे, तर तसं नाही. आपण जे करणार आहोत लाल चटणी, ती व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेली आहे. तर बघा आता आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे. एक साधारण 5 मिनिटं मी बटाट्याची भाजी परतून घेतली. आपण हे थंड व्हायला एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत. मी कढईमध्ये सुद्धा उलताना थंड करून घेते, कारण वडे करायला घ्यायच्यात तर थंड व्हायला पाहिजे, म्हणून मी एका ताटामध्ये काढून आता हे फॅन खाली ठेवून थंड करून घेणार आहे. तर आता थंड झालं की बघा मी दुसऱ्या एका डिशमध्ये बॅटर काढून घेतले आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व एकत्र करून घेणार आहे. आणि एका साईडला जे आहे ते तेल गरम व्हायला ठेवून दिलेलं आहे. आता कोथिंबीर टाकून मिक्स केले की ह्याच्या हाताच्या साह्याने छोटे छोटे वडे करून घ्यायच्यात. वडे जे आहेत ते थोडेसे चपटे करायच्यात. आपल्याला हवी तेवढी वड्याची साईज करू शकतो, पण पावात बसेल एवढाच वडा करायचा असतो. तर बघा मी छोटेसे वडे करून घेतलेले आहेत. आता जे आहे ते एका साईडला तेल आपलं गरम होत आहे वडापाव तळण्यासाठी. वडे करून झाले की मग आपल्याला तळायचे. आणि सगळ्यात पहिलं तर ह्याच्यामध्ये जे आहे ती चटणी बनवून घ्यायची. म्हणून बघा आपण बॅटर बनवलं होतं, मी सांगितलं होतं सोडा कधी टाकायचा ते सांगते. तर आता आपल्याला वडे तळायला घ्यायच्यात. तर बघा मी सोडा टाकलेला आहे आणि सोडा टाकल्यानं एक महत्वाची टीप, त्याच्यावर थोडंसं पाणी होता म्हणजे जो आहे तो फेस तयार होतो आणि तो पूर्ण हाताच्या साह्याने एकत्र करून घ्या बॅटरमध्ये. बघा अशा पद्धतीने मी पूर्ण हलवून घेतलेला आहे. आता आपण केलेले वडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. आता ह्याच्यामध्ये वडा टाकून मी एक 5 मिनिटं असेच वडे टाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण सुक्या चटणीची तयारी करून घेऊया. बघा तेल तापलेलं आहे. हे जे आहे ते असेच बारीक बारीक भजी किंवा शेव तळून घ्यायची, म्हणजे आपल्याला सुक्की चटणी करता येणार आहे ह्याची. तर बघा अशा पद्धतीने मी थोडंसं पीठ टाकून वडे किंवा भजी छोटे छोटेसे किंवा शेव म्हणा ते तयार करून घेते. चांगली अशी लालसर भाजून घ्यायचे. चला तर आपलं जे हे आहे ते चटणीसाठी भजी तयार झालेले आहेत. आता आपण ते चांगले खरपूस तळून घेऊन बाजूला काढून घ्यायच्यात. ह्याची चटणी तुम्ही अशीही बनवून खाऊ शकता, 2 दिवस टिकते. तर अशा पद्धतीने तुम्ही चटणी बनवून ठेवू शकता जर तुम्हाला मध्ये आधी खायला हवी असेल तर. बघा मी आता हे तळलेले भजी जे आहेत ते काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं चटणी कशी करायची, तोपर्यंत आपण वडे तळून घेऊया. आता जे आहेत ते आपण वडे तळणार आहोत. तेल छान असं तापलं की थोडासा गॅस मिडियम करून द्यायचा आहे. बघा आता आपण ह्याच्यामध्ये वडे सोडून घेणार आहोत. तर बॅटर जेवढं दाखवलंय तेवढंच घट्ट प्रमाण त्या बॅटरचं ठेवायचं आहे बेसनाच्या. मी एका वेळेस 3 वडे टाकून तळून घेणार आहे. जास्ती असे वडे एकदम टाकायचे नाहीत, नाहीतर ते एकाला एक चिकटून बसले की ते काढताना खूप त्रास होतो आणि वडा फुटला जर तेलात तर सगळं तेलही खराब होतं. त्याच्यामुळे 2-3 असेच टाकायचे आहेत आणि वडे तळून घ्यायच्यात. बघा आता आपण पलटी करून घेऊया. वडे चांगले तळले जात आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. बघा ही साईडला राहिलेली शेव ही मी काढून घेतली. आता वडे तळून होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी काय लागणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं तर जे आहे तो लसूण घ्यायचा आहे. लसणाचं प्रमाण जे आहे ते जास्ती ठेवायचं आहे. मी मोठे 2 लसणाचे कांदे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपण हा जो भजी किंवा चुरा काढलाय तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा. एकदम सोपी चटणी आहे बरं का.
बघा आता आपण हा चुरा भरला की त्याच्यामध्ये ही लाल चटणी टाकायची। लाल चटणी टाका किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला टाका, दोन्हीची टेस्ट छान लागते। तर मी हा कांदा लसूण मसालाच आहे जो की मोठा 1 चम्मच टाकलेला आहे। त्याचबरोबर जिरं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। बघा किती छान अशी आपली लाल चटणी तयार झालेली आहे। ही जी आहे ते वडापावच्या गाड्यावरती वड्यामध्ये टाकून देतात बघा, ती ही चटणी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने ही सुक्की चटणी आपण तयार करून घेतली। आता आपले वडे कसे झालेत ना ते बघूया। वडे ही तळले गेले असतील आता छान असे। बघा वडे ही तळत आलेत। वड्यांचा जो शेप आहे तो एवढाच ठेवायचा, म्हणजे वड्यामध्ये पावामध्ये वडा घातला तर व्यवस्थित बसतो आणि खायलाही तो छान लागतो। नाहीतर पावापेक्षा वडा मोठा झाला तर तो खाताही येत नाही, असा प्रकार होतो। तर बघा तेलावरती आपण मस्त असे मीडियम गॅसवरती वडे तळून घेणार आहोत। हे बघा आपले वडे तळून झाल्यात, तर तेलामधून पूर्ण नितळवून वडे बाजूला काढून घ्यायच्यात। आणि आता जे राहिलेले वडे आहेत ते मी सर्व अशाच पद्धतीने वडे तळून घेणार आहे। आता मी तुम्हाला दाखवते प्लेट कशी बनवायची ती, कारण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर वडापाव हा अगदीच फेमस आहे। आमच्या इथं पुण्यामध्ये अशाच प्रकारचा वडापाव भेटतो, तो वडापाव मी दाखवलेला आहे। बघा पावामध्ये चटणी लावायची आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये वडा भरून घ्यायचा आहे आणि तो वडा आणि चटणी पाव असं ह्या हिरव्या चटणीमध्ये बुडवून खायचं आहे। आता प्रत्येक घरी काही हिरवी चटणी बनवतात असं नाही, पण तुम्ही एकदा ही आंबट गोड अशी चटणी आहे ती बनवून बघा, वडापावची टेस्ट जी आहे ती खूप छान देईल। तर आजची आपली रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा। आणि कोण कोण अशा प्रकारे वडापाव बनवतं किंवा चटण्या बनवतं तेही सांगा। आणि मस्त असे वडापाव तुम्ही ही पावसाळ्यात बनवून खा। घरात बसल्या बसल्या खमंग असं खुसखुशीत काहीतरी खायला लागतं पावसाळ्यामध्ये, बाहेर पाऊस चालू असला की। तर अशा रेसिपी बनवा जे की घरातील सर्वच खाऊ शकतात। चला तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात तेही कमेंट करून सांगा। आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।